म्हसवड सिद्धनाथांची नगरी आणि सातारा सोलापूर जिल्ह्याच्या टोकावरचं शहर. खरं तर सिद्धनाथांच्या नगरीमुळे या म्हसवड नगरीला खूप मोठं महत्त्व प्राप्त आहे. ऐतिहासिक, सामाजिक, धार्मिक. कारण शेजारीत संताजी धनाजी यांचं समाधीस्थळ आहे, तर पलीकडं ब्रिटिशकालीन तलाव देखील आहे. त्यामुळे सर्व सुखसंपन्न असणाऱ्या म्हसवड शहरामध्ये 3 महिन्यापूर्वी एक घटना घडली. आणि ही घटना होती, खरं तर काही मुलं, स्थानिक व्यापारी असतील, महिला असतील, कॉलेज युवती असतील, यांना इंस्टाग्राम असेल किंवा चौकात उभं राहून धमकावत होती. आणि ही धमकावणं म्हणजे साधन होतं, तर हातात शस्त्र घेऊन त्या शस्त्राच्या माध्यमातून त्यांना घाबरवलं जात होतं. खरं तर त्यावेळेला म्हसवड सिद्धनाथाचा रथोत्सव होता आणि हा रथोत्सव असताना ही घटना घडत होती. त्यामुळे मुलं स्थानिक होती, काही परिसरातील होती, पण ही व्यापारी लोक जरी धमकी दिली, काय झालं तरी ते लक्ष देत नव्हते. मात्र या मुलांचं प्रकरण फारच वाढलं. गल्ल्यातल्या नोटा नेपर्यंत यांची मजल गेली. आणि त्यानंतर मात्र या व्यापाऱ्यांनी, काही ज्येष्ठ नागरिकांनी आणि काही महिलांनी म्हसवड पोलीस ठाण्याकडे एक तक्रार केली. आणि ही तक्रार होती, मुलांच्या पासून त्रास होतोय. त्या तक्रारीनुसार जी नावं प्राप्त झाली, ती नावं पोलिसांनी तपासली आणि त्या तपासल्यानंतर इन्स्टा आय डी चेक केल्या. काही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा ते धमकी देत होते. त्यांच्या हातात धारदार शस्त्र होती. आणि मग 25 नोव्हेंबरला त्या सगळ्या गोष्टींची खातरजमा झाल्यानंतर सकाळी पोलिसांनी काही युवकांचा पाठलाग केला. कारण हे युवक म्हसवडमधील एका व्यापाऱ्याला धमकवत होते अशी माहिती पोलिसांना लागली आणि त्यानुसार पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. खरं तर हा पाठलाग बराच लांब चालला होता. साधारणतः काही अंतरावरती या मुलांना पकडण्यात आलं आणि पकडल्यानंतर त्यांनी जी घटना केली होती त्या घटनास्थळी त्यांना आणण्यात आलं. त्यांची घरं म्हसवड शहरातच होती आणि ही म्हसवड शहरात असल्यामुळं त्यांना पकडल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्या तोंडावरती काळा बुरखा घालण्यात आला. आणि त्यानंतर त्यांच्या घरांची तपासणी केली. त्यावेळेला पोलिसांना धारदार शस्त्र, कोयता, चाकू अशी सामुग्री सापडली. खरं तर यामुळं, याच गोष्टींच्या आधारे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते धमकावत होते. ती सगळी हत्यारं सापडल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनपर्यंत नेण्यात आलं. आणि तपास कामात नेत असताना काही नागरिकांनी त्यांचं व्हिडिओ शूटिंग केलं. कारण ज्या ठिकाणी ही मुलं धमकावत होती त्या ठिकाणावरून ये जा करणाऱ्या लोकांनी, त्याचबरोबर प्रसिद्ध मीडियाच्या काही प्रतिनिधींनी तेही शूट केलं. त्यानंतर या ठिकाणी गोंधळ निर्माण करणाऱ्या युवकांना पकडले असं समजल्यानंतर फार मोठी गर्दी झाली. मग त्यानंतर मुलांना सुरक्षित पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. मात्र तिथं गेल्यानंतर याच सगळ्या गोष्टींचा माफीनामा संबंधित मुलांनी पोलीस अधिकाऱ्यांना, पोलीस कर्मचाऱ्यांना वाचून दाखवला. त्यांनी सपशेल माफी मागितली, केलेले गुन्हे मान्य केले. आणि ते मान्य केल्यानंतर त्यामध्ये एक विधी संघर्ष बालक होता. कारण जो हा त्यातला कळीचा मुद्दा होता, त्या विधी संघर्ष बालकाचा समावेश सुद्धा त्यामध्ये होता. मात्र ही गोष्ट घडून 3 महिन्याचा कालावधी गेला आणि या 3 महिन्याच्या कालावधीनंतर एक सामाजिक कार्यकर्ता काही सहकार्यांना घेऊन सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटला. त्या सामाजिक कार्यकर्त्याच्या बुरक्याच्या आड एक वेगळी गोष्ट सलत होती आणि ती म्हणजे म्हसवड पोलिसांच्या बाबतची जी त्याची खेदात शोकांतिका होती, तो शोक तो व्यक्त करत होता. कारण त्या संबंधित सामाजिक कार्यकर्त्यानं नुकतंच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला निवडणूक लढवली होती. तत्पूर्वी म्हसवड नगरपालिकेची निवडणूक झाली होती आणि यामध्ये त्या सामाजिक कार्यकर्त्याचा इगो दुखावला गेला होता. खरं तर सामाजिक कार्यकर्ता असताना कुणाबद्दलही हेतू परस्पर भाव ठेवायचा नसतो आणि गुन्हेगारांना खतपाणी घालायचं नसतं. मात्र नेमकं तीच गोष्ट, कारण त्या विधी संघर्ष बालकाच्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया करून ते बालक त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिलं होतं. मात्र पालकांनी काय सांगितलं की आमचा मुलगा खेळाडू आहे. तो कोणत्या खेळात प्रावीण्य त्याने मिळवलं? धमकावण्याच्या, शस्त्र घेऊन सोशल मीडियावरती फोटो व्हायरल करण्याच्या. अशाच पद्धतीनं त्यांनी सातारमध्ये पोलीस प्रमुखांची भेट घेतली आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची आणि पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी लावण्याची मागणी केली. खरं तर या सगळ्या बातम्या खूप प्रसिद्ध झाल्या. पण या सगळ्या गोष्टींमुळं या
गुन्हेगारी करणाऱ्या बालकांना, गुन्हेगारी करणाऱ्या युवकांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न कोण करते, याचा बोलवता धनी कोण आहे हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण पोलिसांनी गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी जर असे प्रयत्न नाही केले तर यांची गुन्हेगारी फोफावते. कारण जे बाकीचे इतर जे काही युवक होते त्यांच्यावरती यापूर्वी मसोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत, मात्र ते कोणी बघितलंच नाहीये. ते त्या सामाजिक कार्यकर्त्याला सुद्धा माहीत आहे, मात्र तो सामाजिक कार्यकर्ता बोलायला तयार नाही. त्याला फक्त एकच गोष्ट दिसली, संघर्ष बालकाला तिथून फिरवण्यात आलं, पण तेच विधी संघर्ष बालक त्याच्या पालकांनी खरं तर सांभाळायला पाहिजे होतं. सर्वसामान्य लोकांना त्रास देणं हे त्याचं काम नव्हतं, मात्र सामाजिक कार्यकर्ता इरेला पेटून उठलेला होता. तो मात्र कोणाचा ऐकायला तयार नव्हता, कारण 2 इलेक्शनमध्ये त्याचा इगो हार्ट झाला होता. आणि दुसऱ्यांच्या बाबत राजकीय गोष्ट एका अधिकाऱ्याच्या नोकरीवरती येण्यापर्यंतची त्या सामाजिक कार्यकर्त्याची मजल गेली. अनेक ठिकाणी अर्ज, अनेक ठिकाणच्या मागण्या आणि उपोषणाची धमकी. खरं तर या सगळ्या गोष्टी या गुन्हेगारांना खतपाणी घालण्याच्या आहेत. त्यामुळं शांत असणारं मसवड अशांत करतंय कोण हे देखील बघणं महत्वाचं आहे. कारण ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी एका सोलर प्लॅन्टला भेट देऊन तिथल्या कार्यकर्त्यांना हाताला धरून कर्मचाऱ्यांची संधान साधून कर्मचाऱ्यांना तुमच्या संदर्भातच्या मागण्या मी मालकांच्याकडे बोलतो असं करून त्या कर्मचाऱ्यांना अंधारात ठेवून या कार्यकर्त्यांना चक्क दिवाळी साजरी केली. आणि त्याला तीच गोष्ट योग्य वाटली. मात्र पोलिसांच्या बाबतीत पोलिसांचं काम पोलीस करत असतात, सर्वसामान्यांचं काम सर्वसामान्य करत असतात. मात्र सर्वसामान्यांची संरक्षणाची जबाबदारी पोलिसांच्यावर असते. आत्ताच एक नवीन प्रकरण होतं सातारमध्ये. उंबरकर टोळीवरती खरं तर ह्याच पद्धतीनं गुन्हा नोंद झाला. त्या उंबरकर टोळीच्या काही सदस्यांनी एका गॅरेज मालकाला मारहाण केली, शस्त्रास्त्र दाखवली, धमकावलं आणि ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालं. आणि त्यानुसार पोलिसांनी त्यांना पकडलं आणि त्या ज्या ठिकाणी त्यांनी दहशत केली त्या ठिकाणापासून त्यांना चालवत घेऊन गेले. त्यामुळे त्यांची दहशत मोडीत निघाली. आणि यापेक्षा वेगळं मसवड पोलिसांनी काही केलं नव्हतं. मात्र दहशत मोडीत करायसाठी पोलिसांनी केलेले प्रयत्न जर चुकीचे असतील, सामाजिक कार्यकर्त्याला नक्की काय म्हणायचं आहे, हेतू परस्पर कारवाई, हेतू परस्पर एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणं हेच खरं मुळात चुकीचं आहे. म्हणून जी गोष्ट 3 महिने 10 दिवस झाले होऊन गेले ती गोष्ट आत्ता उकारून काढून त्या गोष्टीबद्दल विधी संघर्ष बालकाच्या रूपानं त्याच्या आडून एखाद्या अधिकाऱ्याला टार्गेट करणं हे खरं महा चुकीची गोष्ट आहे. त्यामुळं पोलिसांचा वचक राहणार का, आणि पोलिसांच्या कामात हस्तक्षेप केला तर सर्वसामान्यांचे संरक्षण करणार कोण, अशा 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. आपला आवाज न्यूजसाठी संदीप जटार, गोंदवले.